तर आपण ही गाडी खोललेली आहे, स्प्लेंडर प्लस आहे. तिचं आपण इंजिन कामासाठी पूर्णपणे इंजिन डिसमेंटल करून घेतलेलं आहे. इंजिनची अवस्था दिसत असेल तुम्हाला किती काळ आहे. हे आपण आता सर्वप्रथम डिझेलच्या साहाय्याने धुवून घेणार आहोत. दिसत असेल तुम्हाला हे पूर्णपणे भरलेलं आहे खालून. ते आपण क्लीन करून घेणार आहोत. तर पाहू शकता हे आपण क्लीन करून घेतलेलं आहे. इंजिन दिसत असेल एकदम क्लीन चकाचक करून घेतलेलं आहे आतून बाहेरून. दुसरं पण दाखवतो, दिसत असेल एकदम नीट अँड क्लीन करून घेतलेलं आहे. आता हे आपण असेंबल करणार आहोत आणि त्यानंतर हलकासा वरनं स्प्रे पेंट करणार आहोत, जेणेकरून जे थोडेफार जे डाग आहेत ते निघून जातील आणि एकदम इंजिन हे क्लिअर दिसेल. तर हा असा एक प्रॉब्लेम समोर आला आहे की जो हा ऑइल पंपाचा जो रॉड आहे दिसत असेल, ठीक आहे. तर हा फिरताना आता खालून एक आहेत मी पकडले, वरून फिरवतो तर फक्त ऑइल पंपाचं व्हील फिरत आहे, रॉड काय फिरत नाही आहे. तर ह्याच्यामुळे देखील इंजिन लॉक होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे हे पण खूप गरजेचं आहे चेक करणे. हे दिसत असेल तुम्हाला, फिरवून दाखवतोय आणि आता खालनं सोडलं आहे तर हे फिरते फ्रीमध्ये. ते एवढं फ्रीमध्ये फिरत नाही इंजिनमध्ये, थोडंफार टाईटच राहतं. ऑइल पंप फिरवताना ताकद लागते त्याच्यामुळं ते हे असंच फिरतं. त्याच्यामुळं जेणेकरून इंजिनचे हेडचं काम, ब्लॉकचं काम निघतं आणि कनेक्टिंगचं देखील काम निघतं याच्यामुळं, म्हणजे संपूर्ण इंजिन काम देखील निघतं याच्यामुळं. तर हे देखील चेक करणं खूप गरजेचं आहे. दिसत असेल तुम्हाला ही नवीन कॉईल प्लेट आपण बसवणार आहोत. ही जुनीची अवस्था पाहू शकता तुम्ही, पूर्णपणे इथं घासलेलं आहे दिसत असेल. हे तुटलेली आहे कॉईल इथं दिसत असेल, डॅमेज झाली आहे कॉईल. तर हे बदलणार आहोत आपण. आणि त्यासोबत हे मॅग्नेट देखील दिसत असेल तुम्हाला, नवीन आहे मॅग्नेट. ते मॅग्नेट देखील आपण चेंज करणार आहोत, कारण मॅग्नेट पण पहिलं जुनं खराब झालेलं आहे. इंजिन असेंबल करून झालं, क्लीन केलं आपण. त्यासाठी इंजिन पुन्हा रस्टी होऊ नये म्हणून आपण पेंटचा एक कोट केलेला आहे वरती, याच्यावरती पाहू दिसत असेल तुम्हाला मेन चेंबरला. तर आता हे आपण चॅशी देखील क्लीन करून घेणार आहोत. चॅशीला पण खूप घाण आहे, तर हे देखील आपण क्लीन करून घेणार आहोत. हे आपण क्लिअर केली. आपण गाडी 3 वेळा वॉशिंग केली. फर्स्ट टाईम चॅशी ओपन केली होती, जी टाकी सीट वगैरे काढलं होतं त्यावेळेस वॉश करून घेतली. आधीचं सीट पाहू शकता आणि आताचं सीटाची फिनिशिंगमध्ये पाहू शकता खूप फरक जाणवत असेल. आणि हिचं आपण स्पीड मीटर देखील चालू केलेलं आहे. हिचा मीटर लॉक झाला होता, जाम झाला होता, गंज चढला होता, रस्टिंग झालं होतं, ते पण केलेलं आहे आपण. हिचं संपूर्ण फायबर चेंज केलं आहे आपण. दिसत असेल तुम्हाला ब्रँड न्यू फायबर आहे. 4 इंडिकेटर नवीन टाकलेत. 4 इंडिकेटर नवीन टाकून इंजिनला आपण पेंटचं कोटिंग केलेलं आहे, दिसत असेल इथे हेडवरून कळत असेल. इंजिनला देखील पेंट केलेलं आहे. पाठीमागच्या चाकाचे लायनर चेंज केलेत. टेल लॅम्पचं ब्रॅकेट तुटलं होतं ते देखील आपण बदललेलं आहे. चेन्स पॉकेट आपण खोलून वॉश केलेलं आहे. हे चेन कवर पाहू शकता, हे वॉश करून घेतलेलं आहे, पूर्णपणे डिझेलने वॉश करून घेतलं आहे. फुटरेसला देखील वेल्डिंग केलेलं आहे. हे खाली गळून पडत होतं, फुटरेसला देखील वेल्डिंग करून झालेलं आहे आपलं. अशा पद्धतीने गाडी आपली फायनल झालेली आहे. गाडीमध्ये भरपूर असे काम होते, ते देखील आपण पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे. पाठीमागचं टेल लॅम्पचं ब्रॅकेट पाहू शकता, आता हालत नाही आहे. हे पूर्ण तुटलं होतं, हे पूर्ण फायबर वगैरे सगळं चेंज केलेलं आहे आपण. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडीची फुल सर्व्हिस केलेली आहे आपण, इंजिनपासून ते चॅशीपर्यंत जे मेजर काम होतं फुल सर्व्हिसमध्ये ते संपूर्ण गाडी डिसमेंटल करून पुन्हा असेंबल केलेली आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण ह्या गाडीचे काम करण्यासाठी आपल्याला 3 दिवसांचा कालावधी गेला आणि या 3 दिवसामध्ये आपण गाडी एकदम ओके 0-0 करून दिलेली आहे. गाडी इंजिन चालू केल्याच्या नंतर 2.5 तास आपण इंजिन सेट होण्यासाठी सोडली होती गाडी, जेणेकरून इंजिन प्रॉपर सेट व्हावं, रुळावं इंजिन. त्यासाठी आपण 2.5 तास हिला चालू ठेवली होती. काल हिचं आपलं इंजिन फायनल करून झालं आणि आज आपली गाडी आत्ता वॉशिंग करून कंप्लीट झाली. आता चेन याला आपण ग्रीस करून घेणार आहोत आणि चेन कवर लावणार आहोत.